नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत कांदा भजीची रेसिपी. बाहेर पाऊस पडताना तुम्हाला पण माझ्यासारखी कांदा भजी खाऊ वाटते का? तर ह्या पद्धतीने रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत आपण तयार होणारी कांदा भजीची रेसिपी पाहणार आहोत. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण पातळ स्लाइसमध्ये उभा कांदा चिरून घ्यायचा. त्यानंतर कांदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. कांदा असा स्वच्छ धुतल्यानंतर आता एका पातेल्यात कांदा काढून घ्यायचा. नंतर कांद्याला मीठ लावून 10 ते 15 मिनिटं कांदा ठेवून द्यायचा. तसंच कांद्याला असं मीठ लावून ठेवलं की कांद्याला छान असं पाणी सुटतं. 10 ते 15 मिनिट झाले आहेत. पाहू शकता 10 ते 15 मिनिटांनी कांद्याला असं पाणी सुटलं आहे. आता आपण त्यात 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर 1 चमचा ओवा, थोडे धने, थोडे जिरे, अर्धा चमचा सोडा, अर्धा चमचा हळद घालायचं आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं. पहिलाच आपण कांद्याला मीठ लावून ठेवलं होतं, त्यामुळे आता मीठ घालायचं नाही. भजीमध्ये जास्त मीठ घालायचं नाही. जास्त जरी मीठ झालं तर लगेच भजी खारट होते, त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं भजीमध्ये. सगळं मिक्स केल्यानंतर 1 मिनिट कांदा असंच ठेवून द्यायचा. त्यानंतर कांद्यात जेवढं पीठ मावेल तेवढंच पीठ घालून घ्यायचं. पीठ जर जास्त प्रमाणात वापरलं तर कांदा भजी कुरकुरीत होत नाहीत. कांद्याला जेवढं पाणी सुटलं आहे तेवढ्यामध्ये केवढं पीठ मावेल तेवढंच घालून घ्यायचं. पीठ सगळं कांद्याला असं लावून घ्यायचं. कांद्याला मीठ लावून ठेवल्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालायची गरज लागत नाही. मीठ लावल्यामुळे कांद्याला आपोआपच पाणी सुटतं. त्यामध्येच थोडं थोडं आपण पीठ घालून भजीचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं. जेवढं कांद्यामध्ये पीठ बसेल तेवढं पीठ घालून घ्यायचं. पीठ छान असं मिक्स करून घेतलं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर थोडा वेळ पीठ असंच ठेवून द्यायचं. आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झाल्यानंतर आता 1 चमचाभर तेल आपण पिठामध्ये घालून घ्यायचं. त्यामुळे भजी खूप खुसखुशीत बनतात. त्यामुळे कडलेले 1 चमचाभर तेल पिठामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि मग भजी तळायला घ्यायची. आता आपण तेलामध्ये भजी सोडून घ्यायचे. तुम्हाला लहान किंवा मोठा आकार पाहिजे असेल त्या पद्धतीने भजी तुम्ही छोटे किंवा मोठ्या आकाराचे सोडून घेऊ शकता. मला तर लहान आकारचेच भजी आवडतात. जेवढे लहान बनवतील तेवढे जास्त कुरकुरीत बनतात, त्यामुळे मी लहान आकारचीच भजी बनवते. सगळी भजी तेलात सोडल्यानंतर आता आपण 2 ते 3 मिनिटं छान असं कुरकुरीत तेलामध्ये भजी तळून घ्यायची. गॅस मोठा ठेवूनच भजी तळून घ्यायची. गॅसचा फ्लेम स्लो केला तर भजी तेलकट बनतात, त्यामुळे मोठ्या गॅसवरच भजी तळून घ्यायची. पाहू शकता भजीला कलर किती छान आलेला आहे आणि अशी कुरकुरीत भजी बनवून तयार झालेली आहेत. अशी भजी पावसाळ्यात चहासोबत खायला खूप छान लागतात आणि अशा पद्धतीने भजी बनवलात तर खूपच कुरकुरीत बनतात. त्यामुळे अशा पद्धतीने भजी तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्हाला माझी कुरकुरीत अशा भजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.